नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत होतो इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट. याच्यामध्ये आपण बघितलं की 2014चा जे काही पेपर आहे तर थोडे अवघड कॉम्प्रिहेन्शन होते. आता यानंतर येऊयात 2015चे कॉम्प्रिहेन्शनला. मित्रांनो, 2015चा जो काही पेपर आहे, या 2015चा पेपर आयोगाच्या इतिहासातला सगळ्यात कमी कट ऑफ, म्हणजे 400 पैकी 125 इतका कट ऑफ हा 2015ला लागला होता. ओके, आणि त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो की इन जनरल जर का तुम्ही बघितलं तर या इतकं कमी कट ऑफ लागण्याचं कारण काय, तर सीसॅटची काठिण्य पातळी अवघड होतीच, पण त्याच्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर या पेपरमध्ये असं पहिल्यांदा झालं होतं की 13 प्रश्न जे आहेत, 13 प्रश्न जे आहेत ते कंपल्सरी इंग्लिशवरती विचारण्यात आलेले होते की ज्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं नव्हतं. आणि म्हणून हा जो पेपर आहे की याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जर का तुम्ही बघितलं तर मार्क्स विद्यार्थ्यांना आले नाहीत, कारण विद्यार्थ्यांचा एकच रूल असतो की इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन दिसलं तर काय करायचं, स्किप करायचं. आता तरी दरवर्षी आयोग जर मागच्या 5 वर्षात आपण बघितलं, 4 वर्षामध्ये आपण बघितलं तर दरवर्षी एकच इंग्रजी कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज टाकतोय, पण असंच टाकेल असं काही नियम नाही आहे. मला सुद्धा वाटते की आता आयोग कदाचित एकच इंग्लिशचा पॅसेज कंटिन्यू ठेवेल, पण असे 2 पॅसेजसुद्धा आलेले आहेत. आणि 2 पॅसेजमध्ये सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर 13 प्रश्न, म्हणजे जर का तुम्ही बघितलं इथे बघा, या पहिल्या पॅसेजवरती 38 ते 43 म्हणजे टोटल 6 प्रश्न या पॅसेजवर आयोगाने विचारलेले आहेत. आणि नेक्स्ट का जो काही पॅसेज आहे त्याच्यामध्ये, सो हा जो पॅसेज आहे याच्यावरती आयोगाने 7 प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सो एका याच्यावरती 6 प्रश्न आणि एका पॅसेजवरती. पहिल्यांदा असं झालं MPSCमध्ये की कुठल्या पॅसेजवरती 7 प्रश्न आले. आत्तापर्यंत एकाच पॅसेजवरती 7 प्रश्न कधीच आयोगाने विचारलेले नव्हते आणि याच्या पुढे सुद्धा कुठल्याही पेपरमध्ये विचारण्यात आलेले नाही. हाच एकमात्र असा पॅसेज आहे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा, लव्ह इज अ ग्रेट फोर्स, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रश्न आयोगाने 7 प्रश्न एकाच पॅसेजवर विचारण्यात आलेले आहेत. आता तर 2016पासून आयोगाचं स्टँडर्ड पॅटर्नच ठरलेला आहे. एक पॅसेज आणि त्याच्यावरती किती प्रश्न, 5 प्रश्न, असाच एक आता स्टँडर्ड पॅटर्न आहे. आपण अपेक्षा करूयात की तोच कंटिन्यू राहील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा पॅसेज आहे. याच्या आधी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे, माझं टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे CSAT_ भूषण. हे टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल आठवणीने जॉईन करून घ्या. तर आपण पहिले या पॅसेजला रीड आउट करायला सुरुवात करूयात. हैदराबाद सिट्स नेझल्ड अमॉंग वन ऑफ द ओल्डेस्ट रॉक सिस्टीम्स ऑफ द वर्ल्ड. सो वर्ल्डच्या एका जुन्या रॉक सिस्टीममध्ये हैदराबाद हे शहर वसलेलं आहे. दिस ग्रेनिटिक रॉक्स, सो हे जे ग्रेनाइटचे बनलेले रॉक्स आहेत हे 2500 मिलियन इयर्स ओल्ड आहेत. सो हे जे इयर वगैरे आहेत इथे पण तुम्ही अंडरलाईन करायचं, अंडरलाईन करू शकता. रेन, सन अँड विंड फ्रॉम इओन्स थ्रू आउट देअर कलेक्टिव्ह अँड कंटिन्युअस फिजिकल अँड केमिकल ॲक्शन्स वर्क देम इन टू द वियर्ड शेप्स. तर तो म्हणतोय की हे जे रॉक्स आहेत, हे ज्या रॉक सिस्टीममध्ये, ज्या पर्वतरांगामध्ये हैदराबाद हे शहर वसलेलं आहे, त्या पर्वतरांगांमध्ये हे जे 2500 दशलक्ष वर्षांनी ह्या काय पासून आहेत. आणि सूर्य, देन रेन, पाऊस आणि वारा किंवा हवा यांच्या कंटिन्युअस फिजिकल ॲक्शनमुळे ते ओबडधोबड, कारण त्यांच्या घर्षणामुळे आपण बघतो ना, ते जिओग्राफीमध्ये तुम्हाला कन्सेप्ट JVCN सायकलचा, त्यांचे ओबडधोबड काय बनलेले आहेत, शेप्स बनलेले आहेत. ओबडधोबड आकाराचे आता ते रॉक्स झालेले, ते दगड झालेली आहेत. सम अपियर्स प्रीच अपॉन each other so precariously that you will feel some giant children playing house making must have kept them there. सो इन जनरल त्यांनी फक्त इथे उपमा दिलेली आहे की हे असे ओबडधोबड हे रॉक्स आहेत, दिसतात आपल्याला. म्हणजे जर का तुम्ही बघितलं, कारण कंटिन्युअस केमिकल ॲक्शन आहे, तर हे जे दगड आहेत तसे एकावरती कसे काहीतरी ठेवलेले आहेत ही रॉक सिस्टीम. आणि आपल्याला असं वाटतं की घरातले जे मोठे मुलं आहेत, जे जसे ओबडधोबड एकावरती दगड ठेवतात. म्हणजे सिम्पल सेन्समध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर आपण लगोरी खेळतो बघा. मग लगोरी खेळताना जेव्हा आपण एखाद्या त्यामध्ये ते लावतात तर त्याच्यावरती काय असतं की ओबडधोबड अशी एकावरती एक दगडं ठेवलेली असतात. आपल्याला वाटतं ते पडतील, पण ते पडतात का, नाही. तर त्याचप्रमाणे ते असे रॉक्स आहेत की ते असे ठेवलेले आहेत की ते आपल्याला वाटते. मग तो काय म्हणतो की प्लेइंग एट हाऊस मेकिंग हॅव केप्ट देम देअर
फ्रॉम द टाइम्स ऑफ इमेमोरियल दे हॅव स्टेड लाईक दॅट. सो अनंत कालापासून ते असेच आहेत, विदाउट ट्रम्बलिंग डाऊन. ओके, सो कुठेही हे न होता, ट्रम्बल न होता ते तसेच ठेवलेले आहेत. अँड दे विल रिमेन लाईक दॅट आफ्टर वी आर गॉन. आणि आपल्यानंतरसुद्धा ते तसेच राहतील. आपल्या आधीपासून ते आहेत आणि आपण गेल्यानंतरसुद्धा ते तसेच राहतील. देन गोलकोंडा फोर्ट वॉज वन्स मेअर अ हिलॉक. सो गोलकोंडा जो काही फोर्ट आहे, ओके, सो गोलकोंडा हा फोर्ट आहे तो म्हणतो वॉज वन्स मेअर अ हिलॉक होता. ओके, सो गोलकोंडा फोर्ट जो होता, गोलकोंडा हा जो काही इथे आता याच्या पहिल्या पॅरामध्ये त्यांनी काय हैदराबादचं वर्णन केलं, आता यांनी कशाचं वर्णन केलं, गोलकोंडा किल्ला जो आहे त्याचं वर्णन केलं. तो म्हणतो हा फक्त एक काय, ते फक्त एक टेकडी होती. अ हम्प ऑफ अ जायंट कॅमल. सो जसा उंटाच्या पाठीवरचा उंचवटा जसा दिसतो ना, तसं ते दिसायचं. त्यांनी त्याला उपमा दिलेली आहे की गोलकोंडा फोर्ट इज नथिंग बट व्हॉट, हे काय आहे तो म्हणतो इट इज द हम्प ऑफ अ जायंट कॅमल. अ मास ऑफ स्कॅटर्ड मिसशेपन ग्रेनाइट. सो हे एका प्रकारे काय आहे, सो इट इज एन मास ऑफ मिसशेपन ग्रेनाइट आहे. सो ग्रेनाइट रॉक जो आहे तो त्याचा एक पार्ट आहे, तो ग्रेनाइट पर्वतरांगा जे आहेत, सो त्याचाच एक अशी टेकडी आहे कोण, गोलकोंडा फोर्ट. इट वॉज शेअर्ड अ विल्डरनेस. सो एका वेळी ही टेकडी जी होती ती काय होती, सुनसान विरान पडलेली होती. देर काऊ अँड गोथर्ड्स. सो जे काही गायला चरवणारे लोक आहेत किंवा गोट जे बकऱ्यांना चरवणारे लोक आहेत, सो त्यालाच आपण काय म्हणतो, सो इन जनरल गुराखी लोक आहेत. ओके, सो गुराखी लोक जे आहेत ते आपले जे कॅटल्स आहेत आणि शिप्स आहेत, बरोबर ना. सो आपले जे काही पाळीव प्राणी आहेत त्यांचे शिप्स वगैरे आहेत, यांना बिलॉंग टू नियरबाय विलेजेस. सो तिकडनं त्यांना तिथे घेऊन येत होते. ओके, तिथे चरवण्यासाठी कशासाठी येत होते, ग्रेज करण्यासाठी, ग्रेज म्हणजे चरण्यासाठी त्यांना तिथे घेत होते. इट वॉज सो पॉप्युलर विथ द ग्रेझियर्स. सो इन जनरल ते ग्रेझियस म्हणजे गुराखी लोकांमध्ये ही टेकडी इतकी पॉप्युलर होती की दॅट इट टूक अ नेम, की त्याला नावच पडलं हिलॉक ऑफ ग्रेझियर्स. तो यालाच नाव पडलं काय, हिलॉक ऑफ ग्रेझियर्स. ओके, म्हणजेच काय, गुराख्यांची टेकडी. गोलाकोंडा इन तेलुगू, इन द लोकल लँग्वेज गोलाकोंडा लॅटर बिकम्स द गोलकोंडा. आणि तोच गोलाकोंडा नंतर काय म्हणला, गोलकोंडा म्हणला. हैदराबाद इज द डॉटर ऑफ गोलकोंडा फोर्ट. हैदराबाद जे काही शहर आहे हे गोलकोंडा फोर्टची काय डॉटर आहे. विथ स्टँड्स इन रुइन्स नाव 8 किलोमीटर्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सिटी. आणि सध्या हे जे काही फोर्ट आहे, ओके, सो हे सध्या काय रुइन्स आहे म्हणजे ओसाड पडलेला आहे. सेंटर ऑफ द सिटीपासून 8 किलोमीटर अंतरावरती गोलकोंडा फोर्ट आहे. द फोर्ट वॉज बिल्ट अबाउट 1000 इयर ॲगो. सो हे गोलकोंडा फोर्ट आहे हे 1000 वर्षाआधी तर हा जो गोलकोंडा फोर्ट आहे हा काय 1000 वर्षाआधी बनवण्यात आला होता ड्युरिंग द काकटकीया रूल. सो काकटकीया साम्राज्य जे आहे त्यांच्या वेळी हा फोर्ट जो आहे तो बनवण्यात आला होता. सो इसवी सन 1000 ते 1321. विच हॅज इज कॅपिटल ॲट वारंगल. सो याची कॅपिटल वारंगलला आणलेला का कुठे होती, वारंगलला होती. सो सिटी 150 किलोमीटर नॉर्थ ऑफ हैदराबाद. हैदराबादच्या 150 किलोमीटर उत्तरेला काय होतं, वारंगल हे शहर होतं. सो तो सिटी इज 150 किलोमीटर नॉर्थ ऑफ हैदराबाद. रुद्रंबा देवी म्हणतो तिथे नवीन नाव आले काय, रुद्रंबा देवी. द क्वीन ऑफ काकटकिया डायनेस्टी रूल्ड 34 इयर्स फ्रॉम AD 1262 टू 1296. ओके, सो काकटकिया डायनेस्टी जी आहे त्याची क्वीन होते, तिचं नाव होतं रुद्रंबा देवी. ओके, सो इनी इसवी सन 1262 ते 1296 या कालावधीमध्ये या काकटकिया डायनेस्टीमध्ये काय केलं होतं, रूल केलं होतं, 34 वर्ष राज्य केलं होतं. शी विस्टूड द कंबाईंड अटॅक ऑफ पांड्यास, यादवाज अँड व्हायसलास. ओके, सो पांड्यास, यादवाज अँड व्हायसलास हे जे काही राजघराणे होते यांच्या कंबाईंड अटॅकला सुद्धा तिने काय दिलं होतं, चोख प्रत्युत्तर दिलं होतं. विथ द हेल्प ऑफ हर ग्रँडसन, तिचा जो काही पुतण्या होता, पुतण्या नव्हे नातू होता, बरोबर आहे ना. सो हर ग्रँडसन प्रतापरुद्र देवा. सो तिचा जो काही नातू होता तो नातूच्या सपोर्टमध्ये तिने काय केलं, एक चांगलं चोख प्रत्युत्तर दिलं पांड्या, यादवाज आणि व्हायसलास यांना. ज्या प्रतापरुद्र हू सक्सिडेड हर. आणि तिच्यानंतर म्हणजे बघा तिथे तिचं रूल दिलेलं आहे आपल्याला 1262 ते 1296, 34 वर्ष तिने राज्य केलं. आणि 1296 ते 1323 कोणी केलं, प्रतापरुद्र देवा, तिचा जो काही नातू होता त्यांनी राज्य केलं.
ही टू वॉज इलुस्ट्रियस रूलर. सो तो सुद्धा एक फारच इलुस्ट्रियस किंवा खूपच चांगला काय होता, रूलर होता. बट वॉज ओके, सो बट वॉज सब्जेक्टेड टू रिपीटेड अटॅक ऑफ सुलतान ऑफ दिल्ली. परंतु त्याच्या कालावधीमध्ये दिल्लीच्या सुलतानने एकानंतर एक काय केलेत, अटॅक्स केलेत त्याच्यावरती. देर वर 5 ड्युरिंग द 2 डिकेड्स आफ्टर 1303. सो 2 दशकांमध्ये 5 वेळा त्याच्यावरती अटॅक झाले. ओके, 1303 नंतर. ओके, सो 2 डिकेड 1303 ते 1323 आहेत ना. सो 1303 ते 1323 2 डिकेड 20 वर्षामध्ये 5 वेळा दिल्लीच्या सुलतानाने त्याच्यावरती काय केलं आहे, आक्रमण केलं आहे. अँड फायनली ही वॉज डिफिटेड बाय उलुग खान. आणि शेवटी त्याला उलुग खानने काय पराभूत केलं. सो नंतर उलुग इम्प्रिझन अँड टेकन प्रिझनर टू दिल्ली. आणि नंतरच उलुग खाननी त्या प्रतापरुद्रदेवाला काय केलं, इम्प्रिझन केलं, बरोबर ना. सो त्याला जेलमध्ये टाकलं ना आपण, इम्प्रिझन केलं त्याला. ओके, आणि मग त्याला प्रिझनर म्हणून त्यांनी काय केलं, प्रिझनमध्ये ठेवलं आणि प्रिझनर म्हणून त्यांनी त्याला दिल्लीला न्यायला सुरुवात केली. ओके, सो टेकन टू द प्रिझनर टू दिल्ली. ऑन द वे ही कमिट सुसाईड. परंतु रस्त्यामध्येच प्रतापरुद्रदेवाने काय करून टाकलं, सुसाईड, आत्महत्या करून टाकली. उलुग खान लॅटर बिकम द सुलतान ऑफ हिंदुस्तान. आहे हा उलुग खानच नंतर कोण बनला, भारताचा किंवा हिंदुस्थानचा काय बनला, सुलतान बनला. अँड इज नोन ॲज मोहम्मद तुघलक. आणि तोच ओळखू लागला कोणत्या नावाने, मोहम्मद तुघलक या नावाने त्याची सगळीकडे काय झाली, ओळख झाली. सो ही हॅज नोन ॲज अ मोहम्मद तुघलक. सिन्स हिज एम्पायर एक्सटेंडेड टू द साऊथ. नंतर जेव्हा दक्षिणेकडे मोहम्मद तुघलक जे आहे, तर मोहम्मद तुघलकचं जेव्हा एम्पायर आहे ते दक्षिणेकडे साऊथमध्ये एक्सटेंड झालं. सो दिल्ली वॉज नो लॉंगर द सेंटर ऑफ पॉलिटिकल ग्रॅव्हिटी. मग दिल्लीमध्ये काय, सो दिल्ली काही इतकं पॉलिटिकल ग्रॅव्हिटीचं सेंटर उरलं नाही, दिल्लीला इतकं महत्त्व काही राजकीयदृष्ट्या उरलं नाही. कारण मुघल साम्राज्य आहे, त्याचं जे एम्पायर आहे ते दक्षिणेकडे काय होतं, वाढतच होतं. ओके, हां, नाही मुघल नव्हे ना, मोहम्मद तुघलक साम्राज्य, मुघल नव्हे, तुघलक जे आहे, बरोबर, त्याचं साम्राज्य काय साऊथकडे एक्सटेंड होतच होतं. ही देअरफॉर ऑर्डर द कॅपिटल ऑफ दिल्ली टू बी शिफ्टेड फ्रॉम दिल्ली टू दौलताबाद. आणि म्हणून हा जो उलुग खान आहे, जो नंतर काय बनला, मोहम्मद तुघलक बनला, ज्यालाच आपण मोहम्मद बिन तुघलक म्हणतो. याने काय म्हटलं, सो याने दिल्ली टू दौलताबादला आपली काय केली, कॅपिटल जी आहे दिल्लीपासून दौलताबाद, जे की आपल्या सध्या औरंगाबाद जवळ आहे ना, तिथे त्यांनी कॅपिटल शिफ्ट केली. फॉर द 2 डिकेड्स द सिटी रिमेन द कॅपिटल ऑफ इंडिया. आणि जवळपास 2 दशकापर्यंत हे जे शहर आहे, दौलताबाद जी आहे ती आपल्या भारताची काय होती, राजधानी होती. सो असा हा पूर्ण पॅसेज आहे. आता मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात आलं असेल की या पॅसेजमध्ये इथे लेखकाचा कोणताही मुख्य मुद्दा नाही. इट इज अन हिस्टॉरिकल पॅसेज. सो इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड आहे हा. कशावरती, हिस्ट्री बेस्ड पॅसेज आहे. असे पॅसेज थोडे इझियर असतात. जसं आपण 2014चे पॅसेज बघितले, एक होता सायकोलॉजिकल आणि दुसरा होता फिलॉसॉफिकल. दोन्ही पॅसेज काय होते, अवघड होते, अंडरस्टँड करायला काय अवघड होते. पण हा जो पॅसेज आहे हा इतिहासावरती पॅसेज आहे. असे पॅसेज इझी असतात. तर मी तुम्हाला म्हणेल की जर एक्झामिनेशन्समध्ये जर का तुम्हाला असे पॅसेज आलेले असतील तर असे पॅसेज काय करायचे, आधी सोडवायचे. ठीक आहे, सो असे आधी सोडवायचे. तर मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे की आपलं टेलिग्राम चॅनल आहे CSAT_भूषण, हे जॉईन करा. दुसरं, मी ज्या पोर्टलवरनं तुम्हाला गाईड करतोय सध्या आहे अनअकॅडमीचं पोर्टल आहे हे, बरोबर आहे. आणि या अनअकॅडमीच्या पोर्टल्स थ्रू असेच बरेचसे कोर्सेस आपले सध्या रन होत आहेत MPSC राज्यसेवेसाठी. तर MPSC राज्यसेवा एक्झामिनेशन जे याच्यासाठी फार चांगले फॅकल्टीज त्यांच्याकडे आहेत. मग याच्यामध्ये GSची पण टीम आहे आणि CSATची पण बरेच फॅकल्टीज आहेत. तर आम्ही लोक तुम्हाला गाईड करत राहतो. मी सुद्धा माझे येणारे बरेच व्हिडिओ CSATचे जे आहेत ते याच्या माध्यमातून टाकतोच. भूषणदूत अकॅडमीचे CSATचे व्हिडिओज आता जास्तीत जास्त व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरच टाकण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, यांचे कोर्सेस आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही 1 महिन्याचा कोर्स, 2-3 महिन्याचे, 6 महिन्याचे, 1 वर्षाचे असे डिफरंट कोर्सेस आहेत. ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जर तुम्ही 1 वर्षाचा कोर्स घेतला, ओके, सो 1 इयर, तर फक्त सगळे सब्जेक्ट वर्षभरासाठी तुम्हाला फक्त 7,000 रुपयामध्येच आहेत. त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही माझा कोड यूज केला, माझा कोड आहे भूषण CSAT, हा माझा जर का तुम्ही कोड यूज केला तर याच्यावरनं तुम्हाला 10% डिस्काउंट भेटू शकतं. तर नक्की तुम्ही भूषण CSAT हा कोड यूज करा आणि या कोडवरनं तुम्हाला 10% डिस्काउंट भेटू शकेल. तर या पण गोष्टीचा काय करून घ्या, फायदा करून घ्या. सो तुम्हाला युटिलायझेशनला काय होईल, हे बेटर होईल.
सो तुम्ही जॉईन करू शकता. यातनं आमच्या अशा अनेक फॅकल्टीज आहेत की ज्या तुम्हाला रेग्युलरली या चॅनलवरनं तुम्हाला गाईड करणार आहे. ठीक आहे. सो आता आपण मित्रांनो या पॅसेज जो काही घेतला आहे तुम्ही त्याचं आपण डिस्कशन्स विश्लेषणात घेतलं आहे. याचे आन्सर्स आपण डिस्कस करूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फॉल्स. सो पुढीलपैकी कोणतं विधान आहे ते चुकीचं आहे. द ग्रॅनेटिक रॉक्स हॅव बीन इन एक्झिस्टन्स फ्रॉम इओन्स. बरोबर आहे. त्यांनी मेन्शन केलेलं आहे की अनंत कालापासून. इथे जर का तुम्ही गेले तर त्याने याच्यामध्ये बघा सांगितलेलं आहे तुम्हाला की हे जे ग्रॅनेटिक रॉक्स आहेत ते अनंत कालापासून आहेत ना. सो दिस ग्रॅनेटिक रॉक्स 255 बिलियन इयर्स ओल्ड. बरोबर आहे ना. सो अनंत कालापासून ते तिथे आहेत. बरोबर आहे विधान. पण आपल्याला फॉल्स विधान काढायचं आहे. द फोर्सेस ऑफ नेचर वर्क देम इन टू द वियर शेप्स. हे पण विधान काय बरोबर आहे. बघा इथे तो बोलतोय रेन सन अँड विंड हॅव फ्रॉम इओन्स थ्रू देअर कलेक्टिव्ह ॲक्शन वर्क देम इन टू द वियर्ड शेप. सो रेन सन अँड विंड हे जे आहेत हे काय आहेत फोर्सेस ऑफ नेचर आहेत. बरोबर ना. सो निसर्गाचे घटक आहेत ना ते. सो दॅट इज दीज आर द फोर्सेस ऑफ नेचर. ओके. हां. सो एक मिनिट थोडा इथे मला वाटतं प्रॉब्लेम आला आहे. आपण 2 मिनटात तिकडे जाऊयात. सॉरी मित्रांनो थोडा तिथे प्रॉब्लेम झालेला होता. सो कोणतं विधान काय चुकीचं आहे. सो फोर्सेस ऑफ नेचर रॉक इन टू द वियर शेप हे बरोबर आहे. चाइल्ड चिल्ड्रन मस्ट हॅव टेक्ड द रॉक्स प्रिकॅस्टली अपॉन इच अदर. आता इथे उल्लेख तर आला याने पण ही फक्त एक उपमा होती. त्यांनी म्हटलंय की सम अपियर्स प्रीच अपॉन इच अदर सो दॅट यू फील सम जायंट चिल्ड्रन. तर म्हणतात ते असे एकावरती एक असे ठेवलेले दिसतात ते दगडं की तुम्हाला असं वाटतं की कुठे मोठ्या मुलांनी काय ते तिथे ठेवलेले आहेत. पण ॲक्च्युलीमध्ये तसं आहे का. तसं नाही. तर ही फक्त उपमा दिलेली होती. आणि हा काय म्हणतो याच्यामध्ये बघा जायंट मस्ट हॅव टेक द रॉक्स प्रिकॅस्टली अपॉन इच अदर. सो मोठ्या मुलांनी नक्की ते तिथे ठेवलेले आहेत. तसे ठेवलेले आहेत का नाही तिथे फक्त ती एक उपमा देण्यात आलेली होती. म्हणून जायंट चिल्ड्रन मस्ट हॅव टेक द रॉक्स प्रिकॅस्टली अपॉन इच अदर हे होईल का. हे होणार नाही. सो म्हणून हे विधान काय होणार चुकीचं होईल. दो द रॉक्स आर डेलिकेटली बॅलन्स अपॉन इच अदर दे आर नॉट लायकली टू ट्रम्बल डाऊन सून. सो जरी ते असे आले तरी ते कधी सून ट्रम्बल डाऊन होणार नाहीत. जरी ते वाटले आपल्याला की असे ओबडधोबड ठेवलेले आहेत आणि आपल्याला वाटतं की ते काय अनबॅलन्स्ड आहेत पण ते पुढे पण त्यांनी म्हटलं ना की इवन आफ्टर वी गॉन सुद्धा आपण गेल्यानंतर सुद्धा ते काय राहतील. ते आधीपासून तसेच आहेत आणि आपण गेल्यानंतर सुद्धा काय राहतील तसेच राहतील. म्हणून हे सुद्धा काय होईल चुकीचं होईल. बरोबर आहे. सो सॉरी हे सुद्धा काय होईल बरोबर होईल. पण याने आपल्याला फॉल्स विधान विचारलेलं आहे. सो फॉल्स विधान काय पर्याय क्रमांक 3 म्हणून 38चं उत्तर काय होणार ऑप्शन नंबर 3. 39 बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इओन्स युज्ड इन द पॅसेज. सो इओन्स म्हणजे काय अनंतकाल. इओन्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अनंतकाल. 100 ऑफ इयर्स. सो 100 इयर म्हणता येईल का आपल्याला. सो 100 वर्ष नाही. 1000 इयर्स हे होईल का नाही. अ मिलियन इयर्स होऊ शकतं. आणि ॲन इटर्निटी. ॲन इटर्निटी म्हणजे पण काय अनंतकाल. आता लक्षात घ्या इथे म्हटलं अ मिलियन इयर. आता तिथे जर का तुम्ही बघितलं तर त्यांनी म्हटलं 2500 मिलियन इयर. बरोबर आहे ना. सो मिलियन इयर मोठा पण हे 2500 मिलियन इयर आहे. आणि इथे काय म्हणतोय तो अ मिलियन म्हणजे काय 1 दशलक्ष. एक दशलक्ष. 1 दशलक्ष होणार का पण नाही. सो इथे सुद्धा 1, 2 आणि 3 होणार नाही. सो म्हणून इथे उत्तर काय होणार तुमचं पर्याय क्रमांक 4 ॲन इटर्निटी. सो ॲन इटर्निटी. अबाउट हैदराबाद द पॅसेज स्टेट दॅट इट वॉज बिल्ट अबाउट 1000 इयर्स ॲगो. सो पहिली गोष्ट बघा हे गोलकोंडा फोर्ट बरोबर ना. हां. सो इथे जर का तुम्ही बघितलं तर हैदराबाद बरोबर ना. सो हे हैदराबाद बिल्ट 1000 इयर्स ॲगो असं कुठेही आपल्याला माहिती पडत नाही. ओके. सो हां इथे बघा द फोर्ट वॉज बिल्ट अबाउट 1000 इयर्स ॲगो. हा जो गोलकोंडा फोर्ट आहे हा फोर्ट 1000 वर्ष आधी बनवण्यात आला. पण इथे हैदराबाद सिटी बनवण्यात आली होती का. सो हे होईल का. सो विधान काय होईल चुकीचं होईल. इट वॉज बिल्ड ड्युरिंग द काकटकिया रूल. अगेन हा जो फोर्ट आहे तो फोर्ट जो आहे तो फोर्ट वॉज बिल्ट अबाउट ड्युरिंग द काकटकिया रूल. हा फोर्ट बनवण्यात आला. हा जो किल्ला आहे तो बनवण्यात आलेला आहे. तर हैदराबाद शहर बनवण्यात आलं असं म्हणता येईल का आपल्याला हेही म्हणता येणार नाही.
इट केम्स इनटू एक्झिस्टन्स आफ्टर द गोलकोंडा फोर्ट वॉज बिल्ट. गोलकोंडा फोर्ट बनल्यानंतर हे काय आलं, एक्झिस्टन्सला आलं. सो याने मेन्शन काय केलेलं आहे, हैदराबाद इज द डॉटर ऑफ गोलकोंडा फोर्ट असं मेन्शन केलेलं आहे, बरोबर आहे ना. सो हैदराबाद इज द डॉटर ऑफ गोलकोंडा फोर्ट. आता डॉटर आहे म्हणजेच काय की त्याच्यानंतर येतं, म्हणजे ज्याही गोष्टीला आपण म्हणतो की हा काय त्याचा डॉटर आहे म्हणजे मुलगी आहे किंवा काय. सो ही गोष्ट केव्हा येते, सो जेव्हा ती त्याच्यानंतर येते त्याला आपण काय म्हणतो, डॉटर म्हणतो. मग इथे हैदराबाद इज द डॉटर ऑफ गोलकोंडा फोर्ट हे विधान जे आहे, बरोबर आहे ना. सो असं मेन्शन केलेलं आहे म्हणजेच काय की इट केम टू द एक्झिस्टन्स आफ्टर गोलकोंडा फोर्ट वॉज बिल्ड, बरोबर आहे ना. सो हा काय त्याच्यानंतर तो काय एक्झिस्टन्सला आलेला आहे, म्हणजे त्याला म्हणतात डॉटर. इट इज टू द साऊथ ऑफ वारंगल. आता याच्यात मेन्शन केलेलं आहे वारंगल हे शहर आहे, बरोबर ना. सो त्यांनी म्हटलं की काकटकिया रूलची राजधानी काय आहे, वारंगलला होती. अ सिटी 150 किलोमीटर टू द नॉर्थ ऑफ हैदराबाद, जी की हैदराबादची 150 किलोमीटर काय होती, उत्तरेला होती. मग जर हैदराबादची 150 किलोमीटर उत्तरेला होती तर म्हणजेच काय की हैदराबाद शहर जे आहे ते गोलकोंडाच्या, सो हैदराबाद जे काही शहर आहे ते काय वारंगलच्या काय 150 किलोमीटर काय दक्षिणेला होईल. सो म्हणून उत्तर करणार सी आणि डी. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 2. सो 40चं उत्तर करणार पर्याय क्रमांक 2 सी आणि डी. ओके हां. नेक्स्ट, फ्रॉम द पॅसेज इट इज क्लिअर दॅट. सो दिलेला जो काही पॅसेज आहे याच्यावर ही गोष्ट क्लिअर होते की रुद्रंबा देवी हॅड ॲटलिस्ट वन सन. रुद्रंबा देवीला कमीत कमी काय होता, ॲटलिस्ट एक मुलगा होता. सो हे इट हॅज ॲटलिस्ट वन सन, कमीत कमी एक मुलगा होता. हे विधान काय होईल, बरोबर होईल. सो शी हॅज ॲटलिस्ट वन सन. हां. रुद्रंबा कारण काय होऊ शकतं, म्हणजे आपल्याला वाटतं ना, कारण प्रताप रुद्रंबा तिचा काऊन होता, नातू होता, तर हे होऊ शकतं. रुद्रंबा देवी वॉज अ व्हिडो. ठीक आहे, तिने रूल केलं होतं पण असं काही नाही आहे की तिच्या हजबंडबद्दल काही उल्लेखितच नाही म्हणून ती व्हिडो आहे असं आपण काही इमॅजिन करू शकत नाही की ती काय होती, व्हिडो होती म्हणून. सो असं काही पण आपण इमॅजिन करू शकत नाही किंवा असं कोणतं आपल्याला इंडायरेक्टली सुद्धा माहिती पडत नाही, कारण तिच्या हजबंडचा काही उल्लेखच केलेला नाही आहे. आणि तुम्ही म्हणणार की ती रूल करत होती म्हणजे हजबंड नव्हता, असं थोडी आहे. सो जर का तुम्ही मूवी बघितला असेल बाहुबली, ओके, सो बाहुबली मूवीमध्ये त्याची वाईफच रूल करते ना, ती शिवगामी जी असते, पण तिचा त्याचा अर्थ ती रूल करते म्हणून तिचा हजबंड नव्हता असं म्हणता येईल का आपल्याला, सो असं म्हणता येणार नाही, बरोबर आहे. तर तिचा पण हजबंड असतो ना. सो त्याच्यामुळे रुद्रंबा देवी वॉज अ विडो, असं आपण विडो होती असं आपण काही म्हणू शकत नाही किंवा असं म्हणता येणार नाही. रुद्रंबा देवी हॅड ॲटलिस्ट वन चाइल्ड. सो रुद्रंबा देवीला काय होता, कमीत कमी एक काय होता, मुलगा होता. ओके, तर हे होऊ शकतं कारण तिला काय होता, किमान एक तरी मुलगा होता, बरोबर ना. ॲटलिस्ट वन चाइल्ड होता, मुलगा पण नाही म्हणजे मुलगा किंवा मुलगी, वन चाइल्ड होता. आता दोनपैकी काय, आता ए आणि सी असं ऑप्शन सुद्धा नाही आहे, दोनपैकी एक निवडावं लागेल. आता प्रताप रुद्रदेवा तिचा काय होता, नातू होता. प्रताप रुद्रदेवाचा उल्लेख केलेला आहे ना, पण नातू होता. नातू दोन्ही वेळी होऊ शकतो. नातू एक तर मुलीचा मुलगा सुद्धा होऊ शकतो किंवा काय मुलाचा सुद्धा मुलगा होऊ शकतो. म्हणून नेमका नातू हा कोण होता, तो मुलीचा होता की मुलाचा होता असं आपण म्हणतो, सनचा म्हणजे मुलाचाच मुलगा होता असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून ए पेक्षा जास्त प्रॉपर उत्तर येतं सी. सो म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, ओनली सी इज करेक्ट. सो उत्तर घेणार पर्याय क्रमांक 3, ओनली सी इज करेक्ट. व्हॉट इज द वर्ड यूज इन द पॅसेज दॅट मीन्स स्ट्रेंज अँड अगली. ओके, सो पॅसेजमध्ये जो शब्द यूज केलेला आहे स्ट्रेंज अँड अगली, सो याचा अर्थ काय आहे. सो इओन्स म्हणजे अनंतकाल, स्ट्रेंज अँड अगली म्हणजे काय, अगली दिसणं, बरोबर ना. सो ओबडधोबड ज्याला आपण म्हणतो. ओके, सो ओबडधोबड दिसणे. वियर्ड, येस, वियर्ड शेप्स, येस. मिसशेपण, मिसशेपण याचा पण अर्थ काय, स्ट्रेंज अगलीचा अर्थ मिसशेपण सुद्धा होतो. पण मिसशेपण हा शब्द पॅसेजमध्ये कुठेच उल्लेख केलेला नाही आहे. पॅसेजमध्ये काय आलेला आहे, वियर्ड या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. प्रिकॅरियसली, ओके, सो प्रिकॅरियसली म्हणजे काय, अशा प्रकारे ठेवणे वगैरे, प्रिकॅरियसली वगैरे असं ठेवणे म्हणजे अशा प्रकारे एकदम हे ठेवलेले आहेत. पण याचा अर्थ स्ट्रेंज आणि अगली नाही होत. ओके, स्ट्रेंज आणि अगली होत नाही. म्हणून 42चं उत्तर काढा पर्याय क्रमांक 2, वियर्ड, बरोबर ना, वियर्ड शेप्स. सो वियर्ड म्हणजेच काय, सो दीज आर द स्ट्रेंज अँड अगली शेप्स. ओके, अबाउट रुद्रंबा देवी वी लर्न दॅट शी बिलॉंग टू द काकटकिया डायनेस्टी. आता जर का ती काकटकिया डायनेस्टीची राणी होती तर तुम्ही रुद्रंबा देवीला म्हणणारच की शी बिलॉंग टू व्हॉट, शी बिलॉंग टू द काकटकिया डायनेस्टी, बरोबर होईल. हां. पांड्यास अँड यादवास अटॅक्ट हर वन आफ्टर अदर. सो पांड्यास आणि यादवा, सो पांड्यास जे आहेत आणि त्यांनी यादवास यांनी हे तर याचा उल्लेख आलेला आहे, पांड्यास, यादवास आणि हॉयसलास अटॅक्ट हर वन आफ्टर अदर. पण इथे जर का तुम्ही पॅसेजमध्ये गेलात तर बघा तिथे काय शब्द आलेला आहे,
कंबाईन अटॅक हा शब्द आलेला आहे, बरोबर ना. कंबाईन अटॅक ना, कंबाईन एक म्हणून, याचा अर्थ ते अटॅक वन आफ्टर अनदर, एकानंतर एक, इकडे एकानंतर तो एकानंतर एक केला, हे म्हणता येईल का आपल्याला? नाही. सो म्हणून नंबर टू काय चुकीचं होईल? हर ग्रँडसन हेल्प व्हॉयसलास, तिचा जो काही नातू होता प्रतापरुद्र तिने व्हॉयसलासला मदत केली होती असं कुठेही मेन्शन केलं नाही. उलट त्यांनी याच्यात हे सांगितलेलं आहे की तो प्रतापरुद्र देवा जो आहे तो काय झाला, सो विथ द हेल्प ऑफ ग्रँडसन, सो प्रतापरुद्र देवाने त्याच्या आजीला मदत केली होती. त्याच्या प्रतापरुद्राच्या मदतीमुळे ती जी काय रुद्रंबा देवी आहे ती तिने चोख प्रत्युत्तर दिलं होतं. ओके. सो म्हणून हे सुद्धा प्रतापरुद्र त्याला व्हॉयसलाला मदत केली होती. व्हॉयसला मदत नव्हती केली तिने, उलट ते रुद्रंबा देवी आहे तिला मदत केली होती. देन प्रतापरुद्र देवा डिफिटेड हर अँड बिकम किंग. सो प्रतापरुद्र देवाने काय केलं की त्या राणीला हरवलं आणि तो स्वतः काय बनला? राजा बनला. सो प्रतापरुद्र देवा डिफिटेड हर अँड बिकम द किंग असं कुठे उल्लेखित नाही. तो तिच्या नंतर बनला होता, पण तो तिला हरवून तो राजा बनला होता असं सुद्धा कुठे माहिती पडत नाही. करेक्ट. सो म्हणून 43चं उत्तर काय होणार? ओन्ली ए करेक्ट. सो पर्याय क्रमांक 1 बरोबर होईल. तर मित्रांनो असे होते हे 6 प्रश्न. ओके. तर मग प्रश्न क्रमांक 38चं उत्तर काय? 3 आहे. चुकीचं विधान कोणतं? 39चं काय? 4 आहे. 40 2, 41 3 आणि 42 काय? 2. तर मी तुम्हाला म्हणेल की ॲटलिस्ट हे 6 प्रश्न आणि 43चं 1, टोटल 6 प्रश्न आले होते. या 6 पैकी तुमचे 4 मिनिमम तरी काय बरोबर आलेले असले पाहिजेत. सो 4. कारण याच्यामध्ये हा थोडा जो नेक्स्ट पॅसेज आहे हा थोडा अवघड होता. याच्या कम्पेअरमध्ये आत्ताचा पॅसेज थोडा इझी होता. याच्यामध्ये तुमचे मार्क्स आले पाहिजे, म्हणजे तुमच्या पुढचे जरी तुमचे चुकीचे आले तरी काही फरक पडणार नाही. तर मित्रांनो पुढचा जो पॅसेज आहे ओके, सो तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. 14च्या लेक्चर्समध्ये आपण पुढचा असे बघूयात. ओके. कारण तो लेंदियर पण आहे आणि तो फार टिपिकली फ्रेम केलेला आहे आयोगाने, म्हणून आपल्याला त्या अँगलनी काय काय सेट करतं, आयोग सेट करते हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 2015चा पहिला पॅसेज संपवलेला आहे. सो धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.